फलंदाजी मार्कवरती अनिल पाटील, फलंदाजी मार्कवरती मात्र अक्षय. पंचांच्या डाव्या दिशेने ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, ओव्हरपिच चेंडू, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातांमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा शाहूवाडीचा वंडर बॉय रोहित होल्डर याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने उडालेला चेंडू, चेंडू खाली. सुरेश तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला धक्का बसतोय ठाणेवाडी संघाला. असंच लोकांचं, क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करत राहा. तुला किती यश मिळालं तरी तुझे पाय जमिनीवरच असू द्यात आणि भविष्यात तुला खूप मोठं होताना पाहायचं आहे. खूप मोठा हो. अगदी रोहित थोड्याच दिवसांमध्ये पन्हाळा प्रीमियर लीग खेळणार आहे. त्याच्यासाठी पण रोहित तुला शुभेच्छा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, फलंदाज बीट होतोय गणेश. झेल पकडण्यात अपयश. झेल मात्र तिथं धरणीला दान होतोय. गणेशच्या माध्यमातून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया गणेशचा तोच पहिला फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय का. एक जुना खेळाडू, एक अनुभव आहे. पुढचा चेंडू अनिल पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट गणेश साठी. आता मात्र पुन्हा एकदा लीडिंग एज चेंडू हवेत. यष्टीरक्षक अमोल मात्र त्याचं काम चोख बजावताना. गणेशच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 ठाणेवाडी संघाला. गणेशची जागा घेऊन येतोय अमोल, जर्सी क्रमांक 18. अमोलला मात्र जर्सी क्रमांक 18 सारखी कामगिरी करावी लागेल ठाणेवाडी संघासाठी. जर्सी क्रमांक 18चा विचार केला तर अगदी भारतीय क्रिकेटला वेड लावून सोडणारं व्यक्तिमत्व, वेड लावून सोडणारा खेळाडू, चॅम्पियन विराट कोहली. अमोलसाठी अनिल. आता मात्र पुन्हा एकदा लीडिंग एज, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला फेकी होईल तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एक धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 3, 2 बाद 3. चांगली सुरुवात माळसवडे संघाकडून. अगदी जकडून ठेवले ठाणेवाडी संघाला. सामन्यात पहिल्यांदा शिवाजी ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी बुंद्यात मारलेला चेंडू. पंचांचा निर्णय इशारा येतोय 22च्या स्वरूपात ही धाव मिळते. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 4, 2 बाद 4. अगदी जकडून ठेवले माळसवड्याच्या गोलंदाजांनी ठाणेवाडीच्या फलंदाजांना. 2
बिनीचे मोहरे टिपलेत अनिलने. अक्षय आणि गणेश यांच्या माध्यमातून 2 धक्के. माळसवडे कर्णधाराला विनंती असेल 12वा खेळाडू नाहीये. पंचांना विनंती असेल टायमर. ओके 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 सॉरी सर. टायमर लावलेला आहे 4 मिनिटासाठी. आपल्याला एका ओव्हरसाठी 4 मिनिटं मिळत आहेत. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. पॅनल्टीचे संपूर्ण राईट्स संपूर्ण अधिकार पंचांकडे असतील. गोलंदाजी मार्कवरती मात्र एक आगळ्या वेगळ्या ऍक्शन मध्ये राकेशचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला खेळून काढलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नितीनच्या माध्यमातून. कलेक्शन मात्र होत नाही. अमोलच्या माध्यमातून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातांमध्ये. 2 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 6. राकेश पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट एक आगळ्या वेगळ्या ऍक्शन मध्ये आपल्या. आता मात्र परफ्यूम डिलिव्हरी अगदी गुडलेंथ वरून चेंडू उसळी घेणारा चेंडू. शिवाजीला मात्र या चेंडूचा सुगंध आला असेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय राकेश. एक प्रतिभावान खेळाडू युवा खेळाडू आहे. पुन्हा एकदा तोच चेंडू. आता मात्र चेंडू जाऊन आदळतोय शिवाजीच्या डोक्यावरती. पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपात. अजून एक धाव. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. राकेश पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू राकेशचा. आता मात्र स्लोअर चेंडू. व्हेरिएशन मात्र जबरदस्त आहे राकेशकडे. पहिले 2-3 चेंडू मात्र एकदम उसळी घेणारे चेंडू होते. गुडलेंथ वरून अगदी परफ्यूम डिलिव्हरी झाल्या. आता मात्र स्लोअर चेंडू. षटक क्रमांक 2चा अखेरचा चेंडू. राकेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय राकेश. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण. 1 धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 8. अगदी जकडून ठेवले ठाणेवाडी संघाला. कर्णधार गणेशनी मात्र इथं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. आपण माळसवड्याच्या गोलंदाजांनी अगदी तो निर्णय फोल ठरवत चांगलं जकडून ठेवलंय फलंदाजांना. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सोन्या स्पोर्ट्स कोळगाव आयोजित मैत्री चषक भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा. उपस्थित सर्व पाहुणे आणि क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. स्टेट ड्राईव्ह 4 धावांसाठी. 4 धावसंख्येजवळ स्कोर कार्ड जाऊन पोचते 12. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय सुरेश. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. इतकं चांगलं यष्टीरक्षण अमोलच्या माध्यमातून. यष्टीचीत होतोय अमोल. अमोलची जागा घेऊन मात्र घेऊन येतोय संदीप. संदीपला मात्र आता जबाबदारी घ्यावी लागेल.
12 धावांवरती खेळतोय संदीप. अगदी सलामीला आलेल्या फलंदाजांनी निराशा केली. आता मात्र संदीपने स्वतः जबाबदारी घेतली. शॉर्ट पिच चेंडू स्टेअर केले. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एक धाव संख्येचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 25. 18 चेंडूंचा खेळ पूर्ण. 25 धावा. अखेरचं आणि हाणामारीचं स्लॉग ओव्हर कोण घेऊन येतोय पाहूया. अमोल कांबळे अजून एक अनुभवी गोलंदाज. या षटकांवर मात्र हल्ला चढवावा लागेल जर तुम्हाला फायटिंग टोटल उभारायचे असेल. 42-45 पर्यंत स्कोर न्यायचा असेल तर तुम्हाला या षटकात 15-16 धावांची गरज आहे. माळसवडे टीमची जर बॅटिंगचा विचार केला तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप छान आहे. डिफेन्स करून काढलेला चेंडू शॉर्ट कव्हरला फील्ड होतोय स्वतः गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण. एक धाव संख्येसोबतच स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 26. अखेरचे 5 चेंडू शिल्लक. अमोल पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. सबमरीन डिलिव्हरी. सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. क्लीन बोल्ड होतोय शिवाजी. शिवाजीची जागा घेऊन जातोय रमेश. 2603. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन अमोलच्या माध्यमातून. आता मात्र अवांतर धाव. या अवांतर धाव संख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 27. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. गुड लेंथ टप्प्यावरून उसळी घेणारा चेंडू. मला वाटते एज होती पण अनिल कडून चुकी होते. अमोलचं मात्र चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय अमोलचा पुढचा चेंडू. टेनिस शॉट खेळण्याचा प्रयत्न. धावचित होतोय. मला वाटतं संदीपनी मात्र तिथे 4 चेंडूंवरती जवळजवळ 16 धावा कुठल्या होत्या. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवून जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. डगआउट मधून 30 सूचना देत आहेत संदीपला. पण संदीप स्वार्थी क्रिकेटर नाहीये. संघासाठी खेळतोय. संघाच्या धावा बनल्या पाहिजेत. संघाच्या रन्स बनल्या पाहिजेत. 95 विनंती असेल खेळ थोडा स्पीडअप करा. माळसवडे कॅप्टन. उमेश पुन्हा एकदा उंच उडालेला झेल. पुन्हा एकदा अनिल कडून चुकी होते. अमोलला विकेटची संधी होते पण क्षेत्ररक्षकाकडून काय साथ मिळत नाही अमोलला. अमोलच्या आणि अखेरच्या षटकातील शेवटचा चेंडू संदीप साठी. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. जिथं 1 होती तिथं 3 झाल्या. पंचांचा निर्णय ते 22च्या स्वरूपात या 3 असतील. या 3 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 32. विजयासाठी 33 धावांचं आव्हान असेल माळसवडे संघासमोर. ठाणेवाडी टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. याच्या नंतर होणारा सामना NV करुंगळे
विरुद्ध कोपर्डे, दोन्ही कर्णधारांना हा कॉल असेल. एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे आणि कोपर्डे. रोहित बनसोडे साहेबांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होते. त्यांचं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि सोन्या स्पोर्ट्स कोळगाव तर्फे सहर्ष स्वागत आहे. यानंतरचा होणारा सामना कोपर्डे आणि करुंगळे. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. आमचा मित्र रोहित पाटील होल्डर, आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एनव्ही करुंगळे संघाचे कर्णधार प्रदीप वीर दादा, आपल्याला शेवटचा कॉल असेल. एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे आणि कोपाडे दोघांनाही शुभेच्छा. ठाणेवाडी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ खूप कमी आहे. वेळेचे आपण 1 तास मागे आहोत. वेळेअभावी आपल्याला बॅडलाईटचा सामना करावा लागेल सेमीफायनल्स आणि फायनल्स या मॅच साठी. माळसवडे संघाकडून मात्र सलामीचे 2 फलंदाज राकेश आणि नितीन. कोपर्डे संघाकडून नानबेक कोपर्डे संघ जिंकलेला आहे. कोपर्डे लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे. सोन्या स्पोर्ट्स कोळगावचा अजून एक अनुभवी खेळाडू आणि मेंटर मान्य श्री विकास पाटील कोळगावकर यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कोपर्डे आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. गोलंदाजी ठाणेवाडी आपला 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये यायला सांगा. ठाणेवाडी संघाकडून सलामीचा गोलंदाज अक्षय. माळसवडे संघाकडून मात्र राकेश आणि नितीन. राकेश मात्र या पूर्ण सीझन मध्ये एक अगदी आगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये दिसतोय. रबर क्रिकेट म्हटलं तरी अगदी गाजवून सोडलं राकेशनी. गोलंदाजी मार्कवरती मात्र जर्सी क्रमांक 10 अक्षय. पंचांच्या डाव्या बाजूनी ओव्हर दी विकेट अक्षय. खोदून काढलेला चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवलेला राकेशच्या माध्यमातून. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संदीप कडून. क्रिकेट हा अगदी सांघिक खेळ म्हणता येईल. कोणी एका दोघांनी काम करून हे विजय प्राप्त करू शकत नाही. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली पाहिजे. अवंतर चेंडू, अवंतर धाव, धाव संख्या जाऊन पोचते 2. नितीन साठी मात्र पुढचा चेंडू अक्षयचा. स्लोअर चेंडू, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. नितीनच्या बॅट मधून निघणारा हा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. डीजे थँक्यू. अक्षयचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या दिशेने ओव्हर दी विकेट नितीन साठी. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला फटका.
थोडासा फंबल होतोय अमोलच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण, 2 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 10. पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 11. पुढचा चेंडू अक्षयच्या. आता मात्र ज्यासाठी राकेश ओळखला जातो त्याचीच प्रसिद्धी देताना राकेशच्या बॅट मधून निघणारा हा मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. 6 धावांसाठी चेंडू जातो सीमारेषा पार. पुन्हा एकदा अक्षयचं मात्र इथं कमबॅक होतंय. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जातोय यष्टीरक्षक शिवाजीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17 बिन बाद 17. आता मात्र टेनिसचा शॉट खेळलाय. पाहूया अमोल बॉल खाली आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अमोलच्या माध्यमातून. अक्षयनं मात्र पहिला मोहरा टिपलाय. संघाला पहिलं यश मिळवून दिले. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. 1 बाद 17. शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं जितके मानावे तेवढे आभार कमी आहेत. या प्लॅटफॉर्मवरून किंवा या शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अगदी नवीन नवीन खेळाडू, यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. राकेश असेल, रोहित होल्डर असेल, साहिल असेल, इतर अजून बरेच खेळाडू असतील. माफ करा मी सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही, पण खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार केलाय या शावडी तालुका ग्रामीण भागातील मुलांसाठी. आणि याच्यातूनच मला वाटतं नवे तारे सितारे घडतील. शावडीचं नाव उज्ज्वल होईल. अगदी परवा माझा मित्र प्रशांतने मला फोन केला की विकास तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. ओपनची एक टीम झाली पाहिजे. मुलं आपल्याकडे चांगली आहेत. असेच खेळाडू तयार व्हावेत. असेच खेळाडू तयार करायचं काम करावं. त्यासाठी असोसिएशनला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आभार असोसिएशनचे. पण खेळाडूंनी असोसिएशनशी तेवढंच प्रामाणिक राहायला हवं. षटक क्रमांक 2 संदीप. गुंडलेन टप्प्यावरून चेंडू उसळी घेतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षक अक्षयच्या हातामध्ये. इथं मात्र कमबॅक करणार षटक हवंय ठाणेवाडी संघाला. ते षटक येते का पाहायचंय संदीपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली रिॲक्शन म्हणता येईल. झेल पकडलेला खेळाडूचं नाव माहिती नाही, पण उमेश सुतार एक लिजेंड खेळाडू हवा. अशी रिॲक्शन हवी, असं स्पोर्ट्समन स्पिरिट हवं, अशी एनर्जी हवी. अगदी तरुणांना लाजवेल अशी एनर्जी उमेश सुतार यांच्यामध्ये. संदीपने मात्र इथं पहिल्या 2 चेंडूंवरती आपला कमबॅक करून दिले. अक्षय जरी महागडा ठरला असला तरी आम्ही दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक करू शकतो. 2 सलामीचे फलंदाजांना माघारी परतवले. राकेशच्या माध्यमातून एक मोठा झटका म्हणता येईल मासवडी संघाला. आता मात्र नितीन तंबूच्या आश्रयाला आलाय. संदीपचा अखेरचे 4 चेंडू शिल्लक असतील. सोळा चेंडू 16 धावांची गरज आहे. इथं मात्र संदीपला अजून एखादा मोहरा जर टिपला तर मॅचचं समीकरण बदलू शकतं. इथे पण विकेट असतात जर आपल्याकडे LBW असता. बाईच्या स्वरूपात मिळणारी ही धाव. प्रत्येक चेंडूंवर मात्र संदीप आपल्या क्षेत्ररक्षकांना बदलतोय.
मी 6 चेंडू 6 प्रकारे टाकणार. त्या चेंडूच्या हिशेबाने त्या चेंडूच्या दिशेने तो क्षेत्ररक्षक बदलतोय. पुढचा चेंडू संदीपचा पंचांच्या डाव्याशीने ओव्हर द विकेट. तितकं चांगला सुरेख ड्राईव्ह म्हणता येईल. सुरेख ड्राईव्ह म्हणता येईल. अमोलच्या माध्यमातून सावध खेळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा घेण्यात काय रोखू शकला नाही. 2 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 20. तुकाई स्पोर्ट्स धुळेवाडी संघाचा कर्णधार अंकुश दळवी यांचं सोन्या स्पोर्ट्स कोळगाव आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. साहेब, तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. संदीपचा पुढचा चेंडू अनिलसाठी. अगदी मैदानाच्या बाहेर संदीप आणि अनिल खूप जवळचे मित्र असले तरी मैदानावरती मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असताना, आपल्या गावासाठी खेळत असताना, आपल्या गावाची जर्सी परिधान करून खेळत असताना समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला हा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 23. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23. आत्ता मात्र समीकरण म्हणते 12 चेंडू 10 धावांची गरज. तुकाई स्पोर्ट्स जुळेवाडीचे कर्णधार उपकर्णधार दीपक खोत आणि अंकुश दळवी यांचं आगमन होतंय. सोन्या स्पोर्ट्स कोळगाव सहर्ष स्वागत करत आहे. साहेब, मंचावर येऊन बसायचं आहे. पाहुण्यांसाठी मंचांवरती खुर्च्या ठेवल्यात. विनंती करतो खेळाडूंनी पाहुण्यांचा थोडा आदर करावा. आता मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा डीसी. डीसीच्या माध्यमातून मात्र हा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी आपल्या वयाचा विचार न करता तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी करताना धोंडीबा चाळके अप्रतिम गोलंदाजी बाईच्या स्वरूपात. पुन्हा एक धाव. धोंडीबा चाळके. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या दिशेने राऊंड विकेट. आता मात्र हवेत उडालेला चेंडू, पाहूया झेल होतोय का. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. फील्ड होईल, थ्रो होईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 27. विजयासाठी 6 धावांची गरज. फुलटॉस चेंडू, पण त्याचा फुल टोल वसूल करता आला नाही अमोलला. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय धोंडीबा. अगदी वयाची 40 गाठली तरी पण त्याच स्पिरिटने त्याच एनर्जीने खेळताना. पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू अनिलला समजला नाही. यष्टीरक्षकाला बीट करून जातोय स्लिप मध्ये. चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगतात. डीसींचा पुढचा चेंडू अनिलसाठी. आता मात्र हवेत उडालेला चेंडू, पाहूया चेंडू खाली गणेश. झेल होतोय का. चांगलं क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून. अनिलची चेंडू, अनिलची खेळी संपुष्टात येते. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 28. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पहिल्या षटकांमध्ये जरा
अक्षय थोडा महागडा ठरला नसता तर आता मात्र मॅचचं समीकरण थोडं वेगळं असतं. जेव्हा पण तुमचा आत्मविश्वास खाली असेल, हरलोय असं वाटत असेल, तर T20 वर्ल्ड कप फायनल बघावी. शेवटच्या 4 षटकांचा खेळ बघा. अगदी बरेच लोक झोपून गेले. भारत आणि आफ्रिका यांच्यामधला तो फायनलचा सामना पाहताना बरेच लोक झोपून गेले. सकाळी उठून पाहतोय तर सगळ्यांच्या स्टेटसला होतं. अगदी मी पण झोपून गेलो. इथून पण कमबॅक होऊ शकतं. ठाणेवाडी संघाकडून अखेरचा षटक घेऊन येतोय. ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्गावरती स्वतः जबाबदारी घेतली संघाचा उपकर्णधार शिवाजीने. माफ करा, मंदार. इथं मात्र बिमर घोषित केलाय पंचांनी. नो +2, 3 धावा. 3 धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 31, माफ करा 31. उघडा डोळे पहा नीट, पुढचा असेल फ्री हिट. आता मात्र पुन्हा एकदा कॅचची संधी. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अमोलच्या माध्यमातून. इथे मात्र माळसवडे संघ विजयी झालाय. कोपर्डे लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. NV स्पोर्ट्स करुंगळे आपली सलामीची जोडी तयार ठेवा. खेळ थोडा स्पीडअप होऊ दे. इथून पुढे पण खूप साऱ्या मॅच खेळायच्या आहेत.